नमस्कार. आज तुमच्या समोर पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचं कारण, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की मला कुठल्या तरी एका व्यक्तीने फोन केलेला आणि शक्ती एखादी तुम्ही ट्रान्सफर करता का, हे मला त्यांनी विचारलेलं होतं. तर त्या व्हिडिओमध्ये मी हेच टाकलेलं होतं की कुठलीही एखादी शक्ती, म्हणजे ज्याची आपण साधना करतो, ज्या डेटिंगची आपण साधना करतो, तर त्या साधनेमध्ये ज्यावेळी आपल्याला एक शक्ती सिद्ध होते, तर ती आपण साधना केल्यानंतरच एखादी शक्ती जी आहे ती आपल्याला सिद्ध होत असते. पण मला त्या दिवशी तो जो फोन आलेला होता की तुम्ही एखादी शक्ती ट्रान्सफर करू शकता का, तर त्यावर मी एक माझा व्हिडिओ टाकलेला होता की नाही, ट्रान्सफर कुठलीही शक्ती होत नाही म्हणून. तर अशा प्रकारे तो व्हिडिओ गेल्यानंतर मला अजून एक काही दिवसांनी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही हा व्हिडिओ टाकलेला होता की शक्ती ट्रान्सफर होत नाही म्हणून, तर पण आम्हाला तर झाली. तर मी म्हटलं अच्छा ओके. तर त्यांनी मला एक ठिकाण सांगितलं. तर मी सगळी डिटेल विचारून घेतली की नक्की तुम्हाला आता ती सिद्धी दिसते का. तर त्यांनी म्हटलं की हो, तुम्हाला ती स्पष्ट त्यावेळी दिसली का. तर हो, ट्रान्सफर करताना त्यांनी आम्हाला ते सगळं दिसली वगैरे. मी म्हटलं बरं ओके ठीक आहे, तर तुम्हाला खरंच विश्वास आहे त्याच्यावर. तर ते म्हणाले हो हो, पण तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं की शक्ती एखादी ट्रान्सफर होत नाही. मी म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांनी मला ते ठिकाण विचारून घेतलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मी त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण मेसेजेसवर त्यांनी रिप्लाय दिला, मला फोन उचलला गेला नाही. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं. मी त्यांना सांगितलं की मला शक्ती ट्रान्सफर हवी आहे म्हणून. तर त्यानंतर मी त्या ठिकाणी गेली. इथे मुंबईमध्येच ते ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी प्रॉपरली मला ॲड्रेस नाही सांगितला, इथे इथे या, तिथे माझा माणूस येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल असं सांगितलं. त्या ठिकाणी मी उतरले. त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप वेळ झाला, त्यांची व्यक्ती काही घ्यायला आली नाही. त्यानंतर मग मला ज्या व्यक्तीने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता त्यांना मी सांगितलं की अजून काही ती व्यक्ती आली नाही आणि फोन उचलत नाही आहे. तर मग त्यांनी मला डायरेक्शन दिल्यानंतर मी त्याप्रमाणे एक 5 मिनिटाच्या अंतरावर होतं, मी गेल्यानंतर बघितलं, त्यांनी सांगितलं की मी अशा व्यक्तीने मला पाठवलं वगैरे, असं त्यांची ओळख दिली मला. ते झालं, सगळं बोलणं झालं. आता एक लेडीज त्यांच्याकडे आलेली आहे, ट्रान्सफर हवी आहे सिद्धी, ह्याच्या रिलेटेड त्यांचं अगोदरच बोलणं झालं होतं. तर त्यांच्याकडे एक भटजी बसलेले होते, त्यांच्याशी बोलणं वगैरे सगळं चालू होतं. पण मला त्यांना बघितल्यानंतर त्यांच्याकडे फोटोज वगैरे सगळ्या देवी देवतांचे लावलेले होते, ते सगळे मी बघितले. त्याच्यानंतर मला ते ॲज एक गुरु म्हणून मला ते वाटले नाही. का वाटले नाही, कारण एक वेगळा हे असते गुरूंमध्ये, एक वेगळी एक ताकद असते, एक वेगळी शक्ती असते, एक वेगळी सिद्धी असते आणि एक वेगळं तेज असतं. तर त्या प्रकारे मला त्यांना बघितल्यानंतर हे गुरु आहेत हा मला थोडासा डाऊट वाटला. ठीक आहे, असतील ते गुरु. पण पुढे त्यानंतर मग माझा एक अर्धा तास गेला. मला पाणी आणून वगैरे, त्यांच्या इथे काही लोक होती, त्यांनी पाणी आणून दिलं, ते झालं. तरीही ते व्यक्ती ते जे गुरु होते ते त्या भटजींशी बोलत होते. आता मी मेन पॉईंटवर मला यायचं होतं, तर ते मेन पॉईंटवर येत नव्हते. ते त्यांच्याशी बोलणं होतं. तर मला असं वाटत होतं की कधी ते माझ्याशी बोलतील आणि मी इथून निघेन. तर 1 तास झाला, तरी सुद्धा त्यांनी काही रिप्लाय वगैरे मला व्यवस्थित देत नव्हते. नंतर मग ते भटजी तिथून गेल्यानंतर मग मला, हाँ मनीषा जी बोलिए, क्या आपको ट्रांसफ़र चाहिए. तो मैं बोला कि हाँ मुझे ट्रांसफ़र चाहिए. तर मी सांगितलं मुझे प्रॉपरली प्रोसेस बताइए कि कैसे होगा, क्या होगा, किस तरह से होगा. आता मला ह्याच्या बाबतीत तर सगळं माहिती होतं, पण मला त्यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचं होतं की नक्की ते काय कशा प्रकारे सांगतायत आणि प्रत्यक्षीकरण होतंय का आणि ट्रान्सफर हे करतायत का. तर झालं, पॉइंटवर व्यवस्थित येतच नव्हते ते.
आता मी सांगितलं की मुझे देखिए गुरुजी, मुझे इधर उधर का मत सुनाइए, ते इकडचं तिकडचं दाखवत होते. मी म्हटलं की मुझे ऍक्च्युअली मी स्पष्ट सांगितलं की देखिए गुरुजी, ट्रांसफर होता नहीं है ऐसा मैंने सुना है, तो आप कर रहे हो तो अच्छी बात है, मुझे भी चाहिए, इस डेटी का मुझे ट्रांसफर चाहिए. तर त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तो आपको कौन सा चाहिए. तर मी असं नाव सांगितलं. तर ते म्हणाले आप इसका क्यों ले रहे हो, आप सबकी महारानी जो है महाकाली है उनका ले लीजिए. मी म्हटलं ठीक है, अच्छी बात है, अगर आपको लगता है कि उनका मैं ले सकती हूँ तो मैं उनका ले लूंगी. आपको लगता है मैं सहन कर पाऊंगी, इतना संभाल पाऊंगी, तो फिर हाँ हम है ना, असं सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे. मला त्यांनी सांगितलं की एक बार आप देखिए इन फोटो के तरफ, जो महाकाली है उनकी फोटो की तरफ बैठिए, बताइए आपको क्या लगता है. मी म्हटलं ठीक आहे. मी फोटोच्या इथे बसली, ते सगळं बघितलं आणि त्यानंतर मग मी म्हटलं की ठीक आहे, अगर आप महाकाली का देना चाहते हो तो मैं तैयार हूँ. ठीक आहे, हे झालं. नंतर मी म्हटलं की अभी मुझे प्रोसेस बताइए. तर प्रोसेस सांगायला वगैरे थोडंसं काकू करत. मी म्हटलं की देखिए ये इन्होंने लिया है, देखो इन्होंने लिया है. त्यांच्या फोनवर मला ते दाखवत होते. मी सांगितलं देखिए गुरुजी, मुझे इन्होंने लिया उन्होंने लिया इनसे मुझे कुछ वास्ता नहीं है, मैं मेरे लिए आई हूँ, मैं कुछ डिसाइड करके आई हूँ, तो मुझे मेरा ही बताइए. मुझे इसने लिया उसने लिया 10 लोगों ने लिया, इसके लिए मैं लेने के लिए नहीं आई हूँ. मुझे चाहिए, इसके लिए मैं लेने के लिए आई. वो लेंगे नहीं लेंगे, मैं अगर ठीक लगता है तो मैं ले लूंगी. ठीक आहे. त्यांना कळलं की मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्ट्रेट पॉइंटवर मला बोलायला आवडतं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर सारखी फोर्स करते, पण ते पॉइंटवर येतच नव्हते. मी म्हटलं की ठीक है, तर अभी मुझे मिलेगा ना. तो नहीं 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 अभी नहीं मिलेगा, ये तो आपको जब आप इसका फीस पे कर देंगे तब ये हो जाएगा. मी म्हटलं ओके ठीक है, मुझे तो इन्होंने इतना इतना बोला है, मैं रेडी हूँ इतना देने के लिए. तो मी त्यांनी सांगितलेलं होतं की 50,000 ट्रान्सफरचे होतील. मी म्हटलं ओके ठीक है, मैं रेडी हूँ. नहीं 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 इतना आपको किसने बताया, इतना तो नहीं है, और आपको महाकाली का लेना है तो 1,10,000 लगेगा, 1,20,000 है, 1,20,000 का मैं आपसे 1,10,000 लूंगा. मी म्हटलं 1,10,000. मैं मतलब मुझे तो उन्होंने 50,000 बोला. तो नहीं नहीं वो तो उस टाइम पे था, मैंने उनको तो शिविर में ही बोला था कि आज के बाद फिर इसका रेट बढ़ने वाला है. तर मी तिथे थोडीशी स्टॉप झाली. मी म्हटलं अच्छा. आता मला थोडंसं नंतर रिमाइंड झालं की त्या व्यक्तीने मला सांगताना काय सांगितलेलं की हमको जब रजिस्ट्रेशन किया था 2 महीने पहले, तब इन्होंने हमें 35,000 बोला था, और उसके बाद जब उनका शिविर हुआ तब अचानक उन्होंने बोला कि ये तो रजिस्ट्रेशन 2 महीने पहले हुआ था, इसका 35 तभी था, अभी इसका 50,000 रहेगा. तर त्या विचारांनी जेवढे ते 10-15 लोक होते, त्या लोकांनी तिथे तेवढे त्यांना झक मारून भरावे लागले 50,000. का तर अगोदर 35 भरलेले होते 2 महिन्यापूर्वी. मग त्यावेळी त्यांना ते भरल्यानंतर 50,000 भरल्यानंतर मग त्यांना त्या शिबिरामध्ये एंट्री झाली आणि त्यांना ते शिबिर घेतलं गेलं. आता तिथे ते शिबिर घेतल्यानंतर त्यांना प्रत्यक्षीकरण सुद्धा केलं. त्यांना त्या ठिकाणी ती डेटी बोलवली गेली, ते सगळं त्यांच्या समोरासमोर झालं, त्यांचं वचन झालं, ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना नियम वगैरे सांगितले, ते त्यांचं शिबिर संपलं 3 दिवसाचं. ते घरी गेले आणि ते घरी गेल्यानंतर मला माझे जे मित्र होते त्यांनी मला फोन करून सांगितलं की मॅडम ट्रान्सफर तो हो गया है. मी म्हटलं अच्छा. मग त्या व्यक्तींना मग मी माझे अजून एक कलिग होते, त्यांना मी हे डिस्कस केलं की असं असं आहे बघा, ट्रान्सफर वगैरेचं असं हे सगळं आहे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की ठीक आहे, आपण एक काम करू, त्यांना असं सांगा की हा जो फोटो आहे आपला तो त्यांना द्या आणि बोला की तुम्हाला जी आता सिद्धी झालेली आहे त्या सिद्धीला विचारा की आमच्याकडे कुठली सिद्धी आहे, आमच्याकडे कुठली सिद्धी आहे. आता त्यांच्याकडे जर ती सिद्धी आलेली आहे तर ती जी सिद्धी आहे म्हणजे कुठली आहे, एक मेलडी माता असेल किंवा अजून दुसरी कुठली सिद्धी असेल, अजून कुठल्या देवतांची असेल, तर त्या देवतांना विचारल्यानंतर ते आमचा फोटो बघितल्यानंतर ते सांगतील की ह्यांच्याकडे ही सिद्धी आहे म्हणून.
तर मग तसं मी माझे जे कलीग होते त्यांना सांगितलं की अच्छा आपके पास तो अभी सिद्धि आ गया है, तो एक काम कीजिए, ये फोटो लीजिए और फिर इस कौन सी सिद्धि है वो ज़रा आप अपनी देवता को पूछ के बताइए. तर 2 दिवस मला त्यांचं उत्तर आलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला तर ते 100% माहिती होतं की ते उत्तर देऊ शकणार नव्हते. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मला त्यांचा कॉल आला. आणि कॉल आल्यानंतर आता तिथून मी तिथे कशी निघाली, कारण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की देखिए मुझे 1 लाख और 1,10,000 जमने वाला नहीं है. मुझे आपके यहाँ पे जो आए थे उन्होंने बोला 50,000 है, तो वो मैं देने के लिए तैयार हूँ. उसमें अगर आप कर रहे हो तो ठीक है. मग त्यावेळी त्यांनी मला काय सांगितलं, ठीक है मनीषा जी, आप एक काम कीजिए, 50,000 भर दीजिए, उसमें और 20,000 भर दीजिए, 70,000 आप मुझे अभी पे कर दीजिए. उसके बाद आप घर जाएंगे, रात को मैं आपको एक मंत्र भेजूंगा. मंत्र भेजने के बाद वो मंत्र आपको इतनी बार करना है. उसके बाद मैं जो सिद्धि है उसको छोड़ दूंगा, ओपन कर दूंगा. उसके बाद वो आपके सामने आ जाएगी और फिर आपका हो जाएगा, ट्रांसफर आपका हो जाएगा. और उसके बाद संडे को आपको मेरे यहाँ पे आना है, फिर से वो प्रोसेस हो जाएगा और आपको वचन हो जाएंगे. तर मी म्हटलं ओके ठीक आहे. हे सगळं झालं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं ठीक है, लेकिन मैं आपको 70,000 नहीं दूंगी, मैं 50,000 ही दूंगी. तो मतलब कि ठीक है, 1,10,000 जो हो रहा है ना, तो आप एक काम कीजिए, बाकी का जो है वो 1 महीने में मुझे दे दीजिए. मैं बोला ओके ठीक है, 50,000 मैं अभी दे दूंगी, बाकी का जो भी है ऊपर का वो मैं आपको 1 महीने में दे दूंगी. मी जेव्हा रेडी झाली त्यावेळी ते पुन्हा हे मला त्यांनी थांबवलं. नहीं, एक काम कीजिए, आप 70,000 भर दीजिए और बाकी का फिर मुझे बाद में दे दीजिए. मैं म्हटलं की नहीं होगा, मैं आपको बताती हूँ करके, अभी मैं निकलती हूँ. तर मग ते सगळं झालं. तिथून मी निघाली. तो तरी पण ते तो नंतर निघताना पण बोलत होते की देखिए एक काम कीजिए, आज मुझे जो भी है वो आप पे कर दीजिए, 70,000 पे कर दीजिए, मैं आपको मंत्र दे दूंगा, रात को आपका ट्रान्सफर हो जाएगा. मी म्हटलं ओके ठीक आहे. मग लगेच मी निघाल्यानंतर मला लगेच त्यांनी त्यांचा चेकबुकचं हे पाठवलं, फोटो पाठवला आणि ते सगळं पाठवलं. त्याच्यानंतर मग माझ्या कलीग बरोबर मी सांगितलं की असं असं झालंय, असं असं पैसे 35 वरून 50, 50 वरून 1,20,000 असे. मी म्हटलं की मला त्यांच्यामध्ये एक हे दिसलं, बोलतात ना पैशासाठी हाव दिसली, की एखादा गुरु जो असतो तो द्यायलाच बसलेला असतो, त्याच्याकडे जर आहे तर तो पैशाचे हे 35 हे बोलतात ना भाव करत बसत नाही. इतके आहेत, माझ्याकडे कॉन्फिडंट आहे, तर बाबा माझी फीस 25,000 आहे तर 25,000 आहे, ठीक आहे. त्यावेळी आपण कुठे कमी करतो की खरंच त्या व्यक्तीची कंडिशन नसेल, त्या व्यक्तीमध्ये तेवढी साधना करायची हे असेल, पण त्याच्याकडे पैशाची अवेलेबिलिटी नसेल, त्यावेळी आपण तो विचार करतो. पण त्यांचा सरळ तिथे मला एक लोभीपणा दिसत होता. आणि गुरु ॲज अ गुरु, मी एक लेडीज बसली, आता माझ्यासमोर गुरु कसे बसले पाहिजे, तर ते आपले 2 पाय वरती करून बसलेले आहेत. 2 पाय वरती करून बसून माझ्याशी ते असे गप्पा मारतायत. आणि अगदी म्हणजे मला ते एकदम चीप वाटलं त्यांचं जे वागणं होतं ते. तर त्यामुळे मी तिथून निघाली. आल्यानंतर मग मी माझ्या कलीगशी बोलणं झालं आणि त्यानंतर मी त्यांना हे सगळं सांगितलं. ते म्हणाले की ते चीटरच आहेत. त्याच्यानंतर मी तो विषय सोडून दिला. जरा थांबा.